नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश लांडे आपल्या सगळ्यांच्या @सतीश लांडे सर या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मध्ये ज्या ज्या टॉपिकवर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे असे टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवतोय. आज मी असा एक टॉपिक घेऊन आलोय ज्या टॉपिकवर IBPS प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. म्हणून आपल्या आजच्या टॉपिकचं नाव आहे निपुण भारत मिशन. आता निपुण भारत मिशनवर IBPS प्रश्न विचारू शकतो, कारण हा केंद्र सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणूया किंवा महत्वाकांक्षी अशी काय आहे योजना आहे. आता निपुण भारत मिशनची सगळ्यात अगोदर आपण पार्श्वभूमी बघूया. बघा, 2020 ला आपलं तिसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात आलं आणि हे धोरण तयार करत असताना शासनाची एक गोष्ट लक्षात आली की विद्यार्थी इयत्ता 3री, इयत्ता 5वी, इयत्ता 8वी उत्तीर्ण होतात, परंतु उत्तीर्ण झाल्यानंतर सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना वाचता येत नाही, त्यांना गणितीय क्रिया करता येत नाही असं शासनाच्या लक्षात आलं. आणि म्हणून 2020च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असं ठरवण्यात आलं की आपण निपुण भारत मिशन सारखी एखादी काय करूया, योजना राबूया. आणि मग 5 जुलै 2021 रोजी निपुण भारत मिशनची काय करण्यात आली, सुरुवात करण्यात आली. बघा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत आवश्यक आहे, लक्षात ठेवा. निपुण भारत मिशनची सुरुवात कधी करण्यात आली, तर कधी करण्यात आली, 5 जुलै 2021 रोजी निपुण भारत मिशनची काय करण्यात आली, सुरुवात करण्यात आली. आणि मग याची सुरुवात कोणी केली, तर रमेश पोखरियाल हे जे शिक्षण मंत्री आहेत, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी निपुण भारत मिशनची सुरुवात केली. मग कोणत्या विभागाने या योजनेची सुरुवात केली, तर शालेय शिक्षण साक्षरता विभाग, शालेय शिक्षण मंत्रालय व साक्षरता विभाग यांनी या निपुण भारत मिशनची काय केली, सुरुवात केली. इथपर्यंत आले. आता या निपुण भारत मिशनचं नेमके उद्दिष्ट काय होतं, तर उद्दिष्ट हे होतं की वयोगट 3 ते 9, वयोगट 3 ते 9 या वयोगटातील विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करून देणे. म्हणजे तिसरीचा जो मुलगा आहे, तो तिसरीचा मुलगा पास झाल्यानंतर त्याला किमान मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान हे प्राप्त झालेलं असावं, असं या निपुण भारत मिशनचं काय होतं, उद्दिष्ट होतं. बघा, सुरुवात झाली 5 जुलै 2021 ला, घोषणा केली किंवा सुरुवात केली श्री रमेश पोखरियाल यांनी. आणि याचं उद्दिष्ट वयोगट 3 ते 9 या वयोगटातील मुलांना मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान मिळवून देणं हे निपुण भारत मिशनचं काय होतं, उद्दिष्ट होतं. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून या निपुण भारतचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो, लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवा, निपुणचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी. हा निपुणचा काय आहे, लॉंग फॉर्म आहे. तर हे तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचंय. मग ह्या निपुण भारत मिशन मध्ये तिसरीचा जो मुलगा आहे, जो उत्तीर्ण झालेला आहे, तर त्याला किमान FLN क्षमता त्याने प्राप्त केलेली असावी, FLN क्षमता प्राप्त केलेली असावी. मग FLN म्हणजे काय, तर फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी, म्हणजे मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान तिसरी उत्तीर्ण होणाऱ्या मुलाला प्राप्त झालेलं असावं. इथे 2 लॉंग फॉर्म विचारले जाऊ शकतात, एक आहे निपुणचा आणि दुसरा आहे FLNचा. हे दोन्ही पण लॉंग फॉर्म आपल्याला काय करायचे, पाठ करायचे. ओके. मग आता निपुण भारत मिशन सुरू करण्यात आलं. मग ते सुरू करण्यात आलं 2021 ला. मग कालावधी कितीपर्यंत, तर या ठिकाणी 2026-27 पर्यंत हे काय आहे, या निपुण भारत मिशनचा कालावधी आहे. म्हणजे 2026-27 पर्यंत तिसरीच्या मुलांना FLN क्षमता प्राप्त केलेली असावी, हा याचा काय आहे, कालावधी आहे. मग आता याच्यासाठी जो निधी लागणार आहे, तर हा निधी कुठून दिला जाणार, तर समग्र शिक्षा अभियान जे आहे, तर ते समग्र शिक्षा अभियानातून या मिशनसाठी काय केलं जाणार आहे, निधी देण्यात येणार आहे. नंतर आता हे जे मिशन आहे, तर हे मिशन
5 स्तरावर राबवल्या जाणार आहे. किती स्तरावर राबवल्या जाणार आहे? 5 स्तर. मग पहिला स्तर साहजिकच असणार आहे राष्ट्रीय स्तर, दुसरा राज्य स्तर, तिसरा जिल्हा स्तरावर, चौथा ब्लॉक किंवा गट स्तरावर आणि 5वा जो स्तर आहे तो शाळा स्तर आहे. म्हणजेच या ठिकाणी निपुण भारत मिशन जे आहे तर हे 5 स्तरावर राबविण्यात येणार आहे. नंतर हे जे मिशन आहे तर याची विभागणी 17 भागामध्ये करण्यात आलेली आहे. किती भागामध्ये? 17 भागामध्ये याची विभागणी करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आता हे मिशन सुरू करण्यात आलं, पण याच्यासाठी शिक्षकांना जे प्रशिक्षण आहे तर ते निष्ठा या अंतर्गत शिक्षकांना यासाठी जे काही साहित्य लागणार आहे, जे काही प्रशिक्षण लागणार आहे, याच्याबद्दल शिक्षकांना काय केलं जाणार आहे? प्रशिक्षित केल्या जाणार आहे. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे निपुण भारत मिशनची जी थीम आहे तर ती थीम काय आहे? तर या ठिकाणी शाळा सोडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण या ठिकाणी कमी करणं ही याची काय आहे? थीम आहे. दुसरं की बऱ्याचदा मुलं काय होतात, पूर्व प्राथमिकला येतात, नंतर शाळा सोडून जातात. तर पूर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक हे जे टप्पे आहे तर हे टप्पे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचं जे प्रमाण आहे ते या ठिकाणी काय करायचं आहे? वाढवायचं आहे. तर हे सर्व निपुण भारत मिशन विषयीचं काय आहे? महत्वाचे टॉपिक आहेत. तर आपल्याला अभियोग्यतेच्या दृष्टीनं निपुण भारत विषयी कोणताही जरी प्रश्न आला तरी तो आपल्याला या ठिकाणी सोडवता आला पाहिजे. म्हणून या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या? तर सगळ्यात पहिले निपुण भारत मिशनची आपण पार्श्वभूमी बघितली की विद्यार्थी पास आउट होत होते, पण त्यांना मूलभूत आपण ज्याला साक्षरता म्हणतो तर ती त्यांना प्राप्त करता येत नव्हती. म्हणून हे काय करण्यात आलं? मिशन सुरू करण्यात आलं. त्याच्यानंतर घोषणा रमेश पोखरियाल यांनी ते सुरू केलं किंवा याची काय केली? घोषणा केली. कोणत्या विभागामार्फत? तर शालेय शिक्षण व साक्षरता विभाग जो आहे तर त्यांच्याकडून हे अभियान काय करण्यात आलं? सुरू करण्यात आलं. त्याच्यानंतर वयोगट कोणता असणार आहे? तर 3 ते 9 या वयोगटासाठी हे मिशन आहे. आणि या ठिकाणी याचा जो कालावधी आहे तर 2026 ते 27 यापर्यंत प्रत्येक मुलानं FLN क्षमता काय केलेली असावी? प्राप्त केलेली असावी. तर हा या निपुण भारत मिशनचा काय आहे? उद्दिष्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी परीक्षेला जे विचारले जाऊ शकतं ते सर्व मुद्दे या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं, जे इतर अभियोग्यता धारक तयारी करतायत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन